गांधी, अहिंसा, स्वराज्य आणि बदलांचा वारसा, महात्म्यांची अमर कथा। 2 ऑक्टोबर हा दिवस फक्त सुट्टी नाही, तर भारत आणि जगासाठी महात्मा गांधींचा वारसा साजरा करण्याचा दिवस आहे। सत्य, अहिंसा आणि स्वावलंबन या तत्वांनी त्यांनी जगाला प्रभावित केलं आणि आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव भारतीय समाजावर दाट आहे। गांधीजींनी सांगितलेलं स्वराज्य, ग्रामस्वराज्य आणि हरिजनांचा उत्थान यांचा प्रत्यक्ष अनुभव भारताच्या 73 आणि 74 संविधान सुधारणा आणि पंचायती राज व्यवस्थेत दिसतो। स्वदेशी वस्त्र, साधेपणा आणि पर्यावरण जागरूक जीवनशैलीची शिकवण आजच्या आत्मनिर्भर भारत आणि स्वच्छ भारत अभियानात दिसते। परंतु गांधींच्या विचारांचे पूर्ण पालन झाले नाही। नेहरूंच्या औद्योगिकरणाच्या योजनेसह भारताने मोठ्या शहरांवर भर दिला, साधेपणाऐवजी ग्लोबल बाजारपेठेत प्रवेश केला। मजबूत केंद्रीय राज्य आणि विकासासाठीच्या मोठ्या योजनेंसह गांधींच्या सूक्ष्म गाव केंद्रित धोरणांचा काहीसा विसर पडलेला दिसतोय। त्यांच्या मृत्यूनंतरही गांधींचा वारसा चालू राहिला। शेतकरी आंदोलन, अण्णा हजारेच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी होणारे अहिंसात्मक आंदोलन या सगळ्या त्यांच्याच सधर्माचं प्रतीक आहे। जगभरात मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला आणि त्यांनी प्रेरित केले। संयुक्त राष्ट्रसंघाने 2007 मध्ये 2 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला गेला। गांधींच्या विचारांवर टीका सुद्धा झाली। जाती व्यवस्थेबाबत संकुचित दृष्टिकोन, औद्योगिकरणाविरुद्धची नकारात्मक भूमिका आणि राजकीय पक्षांनी त्यांचा प्रतिमा प्रयोग करत फक्त निवडक संदेश स्वीकारले। तरीही गांधीजींचा वारसा हे विचार, चळवळी आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आजही देतो। लक्षात घ्या, एक साधा माणूस जग बदलू शकतो।